शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी डॉक्टर दत्तात्रय गावडे, पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. आपण आंबा बाग सल्ला किंवा आंबा बाग सिरीज जी चालू केलेली, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या विषयावर किंवा स्टेज वाईज वेगवेगळे कीड रोग असो किंवा बाकीचं म्हणजे मोहर आल्याच्या स्टेजमध्ये किंवा मोहर यायच्या अगोदर वेगवेगळे व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत. आणि हा त्यातलाच एक जर बघितला तर आपण आता हा आंबा बागेतच आपण आलेलो आहोत. आणि त्यातला हा एक आपण म्हणजे सेटिंग झाल्याच्या आसपासचा आपल्याला काय त्याच्यातलं हे करायचे ह्याच्यावर आपण हा भागात बघणार आहोत. तत्पूर्वी जर शेतकरी बंधू आपण नवीन असाल ह्या चॅनलला तर सबस्क्राईब, लाईक, माहिती आवडल्यास कॉमेंट्स कराव्या. त्याचबरोबर आंबा बागायतदारांना आपल्याला ही माहिती म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचावी अशी मी आपल्याला विनंती करतो. तर ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वेगवेगळ्या आपण अगोदरच्या भागामध्ये कीड रोग तर बघितले आहेत. त्याचबरोबर काय उपाययोजना करायच्या, मोहर आल्याच्या नंतर त्याच्यावर येणारे रोग कीड हे बघितले आहेत. तर ह्या भागामध्ये सेटिंगच्या आसपास आपल्याला झाल्याच्या नंतर काय करायचं किंवा ते तयार झालेले जे आपले म्हणजे कैऱ्या आहेत छोट्या, ह्या गळ होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता ह्या झाडावर आपण बघता की सेटिंग बऱ्यापैकी झालेली आहे आणि सेटिंग झाल्याच्या नंतर आपल्याला काय त्याच्यामध्ये उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर सेटिंग झाल्याच्या नंतर जिब्रेलिक ऍसिड म्हणजे जी 50 ppm म्हणजे 1 ग्रॅम प्रति 20 लिटर पाणी याप्रमाणे एक फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे. यानंतर युरिया 2% म्हणजे 20 ग्रॅम अधिक कार्बेंडेजिम 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आपल्याला नंतर फवारणी ह्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. आंबा फळे बाजरी किंवा वाटाण्याच्या आकाराचे झालेले असताना सामान्यतः वातावरणातील तापमान वाढण्यास सुरू होते आणि अशा वेळी आपल्याला नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड म्हणजे NA 20 ppm म्हणजे 2 ग्रॅम अधिक युरिया 2% म्हणजे 2 किलोग्रॅम अधिक कार्बेंडेजिम 100 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी म्हणजे 100 लिटर द्रावणाचं मी तुम्हाला एक कसं करायचं ते सांगितलंय. याप्रमाणे तापमानाच्या अंदाजानुसार 12 ते 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला 2 ते 3 फवारण्या ह्याच्यावर घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता सध्या आपण बघता की फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे किंवा अर्धा फेब्रुवारी पर्यंत आलंय आणि ऊन वाढायला लागलेलं आहे. मग दिवसा आणि रात्रीच्या तापमानात म्हणजे मोठा चढउतार झालेला सुद्धा आपल्याला दिसतो. रात्रीचं टेम्परेचर खाली असतं आणि दिवसाचं वाढलेलं दिसतं. मग ह्याच्यामध्ये फळगळ होण्याची चान्सेस जास्त असतात किंवा ह्याच्यामुळं बिगर मोसमी जर पाऊस काही भागात होत असला तर त्याने सुद्धा आपल्याला हे फळगळ झालेले दिसून येते. आणि मग लहान असताना फेब्रुवारी मार्च मध्ये तापमान एकदम 35 अंशाच्या वर गेल्यास लहान फळामध्ये ऑक्सिन नाश पावते व फळगळ मोठ्या प्रमाणात वाढते. मग आपल्याला ह्या स्टेजला आपल्याला ह्याच्यावर परत उपाययोजना काय करणं गरजेचं आहे. तर तापमान ज्यावेळेस म्हणजे 32, 33, 35 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाईल त्यावेळेस जमिनीचा मगदुराप्रमाणे 2 ते 3 पाटाने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात आपल्याला. म्हणजे आपल्याला बागेमध्ये थोडंसं गारवा राहील अशा पद्धतीने. आणि जरी ड्रीप असलं तरी आपल्याला मधल्या ह्याच्यामध्ये पाणी देण्याने आर्द्रता चांगली वाढून तापमान कमी राहण्यास मदत होते. आपल्याला हे एक महत्त्वाचं ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे तापमानाच्या ताणामुळे गळणारी जी लहान फळे आहेत हे झाडावर टिकून राहतात. म्हणजे आपण इथं बघताना ह्याच्यात आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसन सुद्धा तर तिथं आपल्याला दिसन की काही वेळेस ह्याची बारीक असताना सुद्धा होऊ शकते किंवा ह्याच्यापाशी काळपट सुद्धा काही ठिकाणी होऊ शकतं आणि त्याच्यामुळे गळ होती. ह्याच्यासाठी आपल्याला लिंबाच्या आकाराचे फळ असताना उन्हाचा चटकाव जास्तीचे तापमान सहन करणे इतकी ताकद आपल्याला त्या छोट्या फळामध्ये आपल्याला तयार करायची आहे. मग ह्याच्यामध्ये नवीन लागवड जर असेल तर त्याच्यावर जास्त चट्टे पडतात किंवा त्याचं सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात हे दिसू शकते. इथं सुद्धा आपल्याला दिसन बघा छोटे छोटे काही वेळेस हे असे पिवळे पडून गळ व्हायचे सुद्धा चान्सेस असतात. इथं असा हा बुरी किंवा हे करपा सुद्धा रोग झाल्याच्या नंतर ह्या स्टेजला आपल्याला हे होऊ शकतं. कारण की ह्याच्यानंतर कीड रोगामुळे सुद्धा गळ होती. इथं दिसन आपल्याला ही बुरी झालेली दिसते आणि इथं करप्याने सुद्धा आपल्याला हे दोन्ही इथं कॉम्प्लेक्स मध्ये रोग आलेले दिसते. बघा आता इथं करप्यामध्ये हे कसं हे असं खाली पडलेलं दिसतं बघा. आणि बुरी इथं आपल्याला क्लिअर कट ह्या व्हिडिओमध्ये दिसन इथं. म्हणजे हे सुद्धा रोग आपल्याला इथं आलेले दिसतात आणि त्याच्यामुळं
हे जे असे छोटे छोटे म्हणजे बाजरीच्या किंवा ज्वारीच्या आकाराचे जे दाणे झाले हे असे गळ हे होते, थोडं बी आपण हे केलं तरी त्याच्यावर हे अशी हे होते. तर आपल्याला ह्याला सुद्धा आपल्याला म्हणजे हे जे भुरी रोग असो किंवा करपा असो, तिथे व्हिडिओमध्ये आपल्याला बघा ही पांढरी भुरी ह्याच्यावर दिसेल क्लिअर कट. तर ह्याचे सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या हे करणं गरजेचं आहे. म्हणजे आता हे भुरी किंवा ढगाळ वातावरण झाल्यामुळं किंवा 27 ते 31 अंश सेल्सिअस तापमान या बाबीस भुरी रोग किंवा कर्करोगाला अनुकूल आहे आणि त्याच्यामुळे त्याचा प्रादुर्भाव आपल्याला झाला दिसतो. किंवा काही वेळेस तुडतुडे सुद्धा दिसते, तर तुडतुड्याचा बी प्रादुर्भाव आपल्याला ह्या कर्क म्हणजे मोहरावर होतो किंवा ह्या स्टेजला मोहर असल्यावर, आणि त्याच्यामुळे सुद्धा गळ होते. आता ह्याच्यासाठी आपल्याला उपाययोजना एक व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. म्हणजे हे छोट्या पद्धतीने हे असे जर तयार झालेले असले तर आपल्याला ह्याच्यावर उपाययोजनामध्ये जर बघितलं तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या होत्या की त्याच्यावर कुठली औषधं फवारणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर तुडतुडे जर आलेले असले तर तुडतुड्यासाठी सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवलाय, बोरीसाठी सुद्धा आहे. तरी आपल्याला मी एक सांगतो की तुडतुड्यासाठी डेल्टामेट्रिन असो, लॅम्बडा सायहॅलोथिन असो किंवा इमेडाक्लोपिड असो किंवा थायमेथॉक्झिम असो, डायमेथॉइट असो, हे आपल्याला त्याच्यामध्ये फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे. आणि जर भुरी रोग असला तर आपल्याला बागेच्या अंतरानुसार आपल्याला त्याच्यामध्ये फवारणीचं एक लक्षात घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये गंधक जे आहे किंवा 80% सल्फर हे आपल्याला 2 ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बेंडेजिम 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा हेक्झाकोनाझोल 0.5 मिली प्रति लिटर आपल्याला फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे. जर आपल्याला करपा दिसत असला तर अझोस्ट्रोबिन जे आहे 23% SC 1 मिली प्रति लिटर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 2.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा बोर्डो मिश्रण 1% किंवा कार्बेंडेजिम 1 ग्रॅम प्रति लिटर. तर अशा काही जे बुरशीनाशक आहेत, हे करपा असो, भुरी असो, किंवा आपल्याला जर बघितलं तर मी अगोदर सांगितले की तुडतुड्यासाठी, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला हे फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे. तर हे अशा पद्धतीने आपण जर ह्या स्टेजला ज्यावेळेस आहे म्हणजे ज्वारीचा आकार किंवा वाटाण्याच्या आकाराचे ज्यावेळेस फळं असते तर त्यावेळेस आपल्याला हे फवारणीमध्ये हे वापरणं गरजेचं आहे. म्हणजे आपले जे फळ आलेले आहेत ते गळणार नाहीत किंवा ते काळपट सुद्धा पडून हे होणार नाहीत. म्हणजे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेत की कशा पद्धतीने आपली गळ होती. इथं आता हे बघा हे हिरवं झालेलं आहे, म्हणजे हे सुद्धा आपल्याला असं पद्धतीने गळ झालेली दिसते किंवा हे असा करपा सुद्धा दिसतो. मग हे आपल्या ही म्हणजे छोटे जे फळ आहेत ते गळण्याचे चान्सेस जास्त असतात. याच्यासाठी आपल्याला मी अगोदरच जसं उपाययोजना सांगितल्या 2 ते 3 आपल्याला म्हणजे ड्रिप जरी असलं तरी आपल्याला पाणी सोडणं गरजेचं आहे. बागेमध्ये आर्द्रता म्हणजे असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे हे जे छोटे फळ आहेत हे गळणार नाहीत. पाण्याचं ड्रिपने आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मध्ये पाट पाण्याने सुद्धा देणं गरजेचं आहे. म्हणजे जसं 32-33च्या पुढे टेम्परेचर जाईल तसं आपल्याला बागेमध्ये आर्द्रता चांगल्या पद्धतीने राहील. आणि गळू नये म्हणून मी तुम्हाला जे अगोदर सांगितलं नॅप्थॅलिक ॲसिड असो किंवा बाकीचे जे ग्रोथ रेग्युलेटर आहेत ते, किंवा त्याचबरोबर युरियाची फवारणी असो, हे आपल्याला प्रमाणामध्ये आणि व्यवस्थितरित्या जर घेतले. त्याचबरोबर कीड रोगासाठी मी तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये दाखवलं सुद्धा, बोरी रोग असो किंवा करपा रोग असो, ह्याच्यासाठी बी जरी आपण त्याचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या केलं तर आपल्याला हातातोंडाशी आलेलं जे फळं आहेत किंवा ह्या स्टेजला जे फळं आलेले आहेत ह्याचं आपल्याला व्यवस्थितरित्या संगोपन किंवा त्याचं म्हणजे फुलाचं फळामध्ये आणि म्हणजे छोट्या फळामध्ये आणि त्याच्यानंतर चांगल्या आंब्यामध्ये आपल्याला करता येईल. आणि मग आपल्याला शेवटी चांगल्या पद्धतीने आंब्याचा रस सुद्धा भेटत. म्हणजे व्यवस्थितरित्या कीड रोगाचं व्यवस्थापन जर केलं तरच आपल्याला ह्याचं व्यवस्थापन केल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीने फळं भेटते. तर शेतकरी बंधूंनो, ही माहिती कशी वाटली, काय वाटली, आपण कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर आपण यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. ह्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या स्टेजला आंब्यामधले जे पुढं काही रोग किंवा किडे आहेत ह्याचे सुद्धा आपण कंटिन्यू सिरीज ठेवणार आहोत. तर शेतकरी बंधूंनी ह्याची माहितीचा
सर्व आंबा बागायतदारापर्यंत पोहोचावे अशी मी विनंती करतो. धन्यवाद.